अगं उशीर होतोय आणि तू काय लिहित बसलीये? पत्र लिहित होते कोणाला? स्वतःला. ते सगळं सोड आणि तू चल माझ्या अगं हो हो. हॅलो, अगं कुठेस बाळा? किती फोन केले मी. लेक्चर मध्ये होते. आता कॉलेजच्या जायच्या बागेत आली आहे. हो का? आणि काय ग, झाले का कुणी नवीन मैत्रिणी? हो, नवीन ग्रुप झालाय आमचा. हे काय त्यांच्यासोबतच आहे. अच्छा, एकत्रच आहात होय. ठीक आहे ठीक आहे. पण लवकर हॉस्टेलवर जा आणि पोहोचल्यावर फोन कर. हो, बाय. यार बोर होतंय. यार आपण आंधळी कोशिंबीर खेळायची का? हो चालेल. अगं पण ओढणी आपल्या कोणाकडे आहे? मग दुसरं काहीतरी बघू ना डोळे झाकण्यापुरतं. हो चालेल. एक मिनिट आलेच. हाय, ऍक्च्युली ना आम्ही आंधळी कोशिंबीर खेळत होतो, पण आमच्याकडे ओढणीच नाहीये. तुझी ओढणी देतेस का? आमचं खेळून झालं की आम्ही परत आणून देऊ. ओढणी हवी होती. थँक्स. फोन असा बाजूला ठेवू नये, चोरीला जाऊ शकतो. मी इथे बसू शकते का? सिर्फ बाय द वे मी पौर्णिमा. नाही स्नेह. सार्केझम. नाही, माझं पण नाव पौर्णिमाच आहे. ओ रिअली? पण खरं सांगू, मला ना हे नाव खूप बोरिंग वाटतं. म्हणजे आजकालच्या जगात कोण आपल्या मुलीचं नाव असं पौर्णिमा वगैरे ठेवतं? खरं सांग, तुला पण नाही ना आवडत? वाटलंच होतं. हे कोणतं पुस्तक वाचतेस? हाऊ टू टॉक टू एनीवन ना? माझं हे फर्स्ट इयरलाच वाचून झालं. नवीन होते ना इथे, आणि त्यात मैत्रिणी करणं किती मुश्किल. पण त्यात लिहिलंय ना की ओळखी करणं हे रॉकेट सायन्स नाहीये. मोठा श्वास घ्यायचा, जास्त विचार नाही करायचा, आणि वाटतं ते बोलत सुटायचं. पेज नंबर 134. श्रुती इकडे. त्या तुझ्या क्लासमेट्स आहेत ना? खूप अवघड वाटत असेल ना तुला त्यांच्याशी मैत्री करणं? माझ्या पण सुरुवातीला कॉलेजमध्ये मैत्रिणीच बनल्या नाही. मग मी पण अशीच एकटी येऊन बसायची. मग एकदा ना मला त्या बाकड्यावरती एक एकटी मुलगी बसलेली दिसली, माझ्यासारखीच वेंधळी, रजनी. मग मी मोठा श्वास घेतला, तिच्याकडे गेले आणि म्हणाले, हाय, मी पौर्णिमा. एक तो दिवस आहे आणि एक आजचा दिवस. रजनी पौर्णिमाची बेस्टेस्ट फ्रेंड झाली. मला ना कोणीतरी सांगितलं होतं की रात्री चंद्र आकाशात एकटाच असतो ना. त्यालाही वाटत असेलच की आजूबाजूला असलेल्या 8-10 ताऱ्यांशी मैत्री करावी, त्यांच्याशी बोलावं, कोणीतरी असायला हवं ना सोबत. पण जे तारे त्याचाच प्रकाश उसना घेऊन लुटतात, त्यांच्याशी मैत्री करून चंद्राचा काय फायदा? त्यापेक्षा अख्खी रात्र पडली आहे की त्याच्याकडे चारी बाजूंना, जी त्याला उजळायला अख्खा आकाश दे, आणि त्याची परतफेड म्हणून चंद्र तिला उजळेल. जर बदल माझ्यात घडू शकतो तर तुझ्यातही घडू शकतो, कारण शेवटी आपण दोघी एकच आहोत.
जास्त विचार नाही करायचा आणि वाटतं ते बोलत सुटायचं. हो ग आई, आम्ही सगळे एकत्रच आहोत. मी करते तुला नंतर फोन. बाय. हाय, मी पौर्णिमा. मी रजनी.